जाऊ दे 25 पायऱ्या. 6 वाजता उठलेत बरं का. आज आम्ही चाललोय जेजुरीला. सकाळी मी 4:30 वाजता उठलीये आणि गाडीत झोपलीये आणि आत्ताशी उठलीये. पारुशे तोंड आहे आणि आता मी बळच स्माइल केलीये. बघा मित्रांनो. नाही नाही, मी सकाळी 4:30 ला उठलीये. बाकीचे सगळे ना हे अजिबात एडिट काय नाही नाहीच करणार आहे मी. पण मी खरं सांगते, मी 4:30 ला उठली. 4:30 ला सुद्धा नाही, 4:20 आधी. 4:20 च्या आधी म्हणजे 4:15 ला वगैरे उठले असेल. आणि शिवाय 1:30 वाजता झोपले होते. आणि सगळेजण 6 वाजता उठलेत बरं का. मी काय, तुम्ही किती वाजता उठले? तुम्ही 4:51 करून आले. लेफ्ट राईट बाहेरूनच घे ना, हातून जायचं. बरं ठीक आहे, 5 वाजता तर 5 वाजता उठल्या. पण मी एकटीच लवकर उठले. आणि मी काय बनवलं माहिती का उठून? मेकअप केलं, बाकी काहीच नाही केलं. काय मी पोहे केले. हलवलं, मी पोहे केले, कांदा चिरला. हा काय केलं मग? चटचट कांदा चिरला, हा पटपट पोहे केलं. मी ना पटपट तुम्ही खाऊन घेतले. मी केले आई. आणि दीदींनी तू थोडीशी शेंगदाणे जाळले. कांदा पण जाळ. शेंगदाणे तिने कांदा नाही मी खरंच केले. पण एवढेच केला. हा, मी चहा केला. बरं थांबा, काय बनवलं? काळा चहा, गोरा चहा. अरे म्हणजे ते अजून पोहे, गोड रवा, अजून भात गरम केला रात्रीचा, फोडणी दिली मी. अजून रात्रीची भाजी गरम केली. ह्यांना सगळ्यांना खाऊ घातली. गॅस चालू केला. नाही, गॅस चालू करूनच केलं. पण एवढे काम मी माझा एवढा मेकअप करून केला. बाकीचे सगळे 6 वाजता उठले. सॉरी 5 वाजता. हा, चुकून 5 वाजता उठले. आणि आता आम्ही चाललोय जेजुरीला. बाकीच्यांनी सगळ्यांनी आम्हाला टिच्चू दिला. म्हणजे दीदीन ते पण बोलले होते, म्हणजे माझे दीदीन ते बोलले होते की आम्ही येऊ. पण ते नाही आले, कारण 5 वाजता निघलो तर येणार होते. पण आम्ही नाही निघालो म्हणून ते नाही आले. आणि आता आपण कुठे आहे हो? आता आम्ही जेजुरी मध्ये पोहोचणार आहे. लवकर निघालो होतो आम्ही घरातनं. 7 किती वाजता निघालो होतो? 6:30 7ला. मला तर उशिराच आठवतंय. 6:30 पावणे 7ला वगैरे आम्ही असं निघालो चरोली मधनं. आणि आता थोड्या वेळात आम्ही पोहोचतोय जेजुरी मध्ये. थोडस ऊनच झालंय, बघू चढायला किती वेळ लागतो. तर आता वाजलेत 9:30 आणि आम्ही पोहोचलोय जेजुरीच्या पायथ्याशी. तिकडे गाडी पार्क केली. आणि एवढं ऊन झालंय ना, मला तर जीवावरच आलाय आता वर चढायचं. म्हणजे चटका बसतोय. 9:30 वाजताच उन्हाने चटका बसतोय. आणि वरपर्यंत जायचंय. आणि ते थोडं आहोंनी मला उचलून घ्यायचंय. मी तरी काय, मी जाईन, त्यांना मला उचलून घ्यायचंय. तो आपला एकटाच चढणार आहे. मध्ये आलो आणि सगळं हे सामान वगैरे असतं ते सगळं घेतलंय. म्हणजे आपला भंडारा वगैरे. आणि सगळ्यात पहिले इथे आल्या भानूच्या मंदिरात पाया पडायचं, जे की भानूबाईच्या, जे की पायथ्यालाच आहे. आता इथलं दर्शन घेणार. आहो गेलेत कॅश आणायला, कारण इथे दक्षिणा वगैरे द्यावी लागते म्हणून ते गेलेत. ते आल्यावर दर्शन घेणार. हे बघा, मला छान असा गजरा घेतला माझ्या आहोंनी. आणि मग जाणार वरती चालायला. विचारा माझ्या आहोंचं स्टिकर. त्यांनीच ड्रेस घातला आणि ते स्टिकर तसंच राहिलं. आता एक माझ्या फॉलोअर्स जाऊ दे 25 पायऱ्या. ही ओटी होती जिथे की इथे पकडा म्हाळसाई भानूबाईच्या इथे भरली होती. ती 5 पायऱ्या किंवा जेवढ्या काय पायऱ्या असतील तेवढ्या उचलून आणल्यानंतर ना, म्हणजे तोपर्यंत ओटीत धरायची. नंतर ना मग आपली बॅग मध्ये ठेवून द्यायची. जय मल्हार. फक्त ना
10 की 12 पायऱ्या चालवल्या आणि बाकीच्या सगळ्या मी माझ्या चालली आहे. तरी म्हणत होते मी की जिम करा म्हणजे मला सगळं गड चढून नेला असता. मला जाड म्हणतात ते, मी जाड नाही, हे बारीक आहे. जिम केली असते तर बरोबर झाले असते. सगळ्या पायऱ्या मी माझ्या मनाने चालतीये. बघा थोडासाच राहिलाय आता. तर आलो आम्ही वरती, हे बघा. आणि आता आम्हाला तळी भरायची आहे. आमच्याकडे माणसं कमी येते बघा. हे बघा त्यात आता आज बघा किती जास्त गर्दी. आज एवढी गर्दी आहे ना, 1 मे मुळे सगळीकडे सुट्टी. हा जमतं घ्या माग. ओके आता परत नाही तुमचे. तर आम्ही काय आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं नाही. खूप जास्त गर्दी, खूप जास्त गर्दी आहे. आणि म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि म्हणजे कुठेच असं एवढं ऊन आहे, तरी पण एवढी गर्दी आहे ना. मला वाटतं 1 तारीख आणि सगळ्यांना सुट्टी आहे म्हणून आम्ही बाहेरून सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. म्हणजे म्हाळसाचं, बाणूबाईचं, त्याच्यानंतर नाही ते विष्णुपद त्या देवाचं दर्शन घेतलं. आणि आम्ही बघा एवढे सगळे आलेलो आहेत. हा देवाचं ना तळ इकडे. तळ्याला पाणी नाहीये का? हा इथे ना देवाचं तळ आहे, पण आता तळ्याला पाणी नाहीये. आणि बघा असं काही दिसतं जेजुरी गडावरनं असं काही दिसतो लुक. एकटी तोंड नाही धुतलं, माझी साडी येल्लो, मी येल्लो, बाकी सगळ्यांनी तोंड धुतलं. आणि आता आम्हाला माहिती आहे इथून पुढे आमचा खूप मोठा प्लॅन आहे. आम्हाला पटापट जेवण करून, आम्ही जेवण करण्यासाठी आलोय. आता जेवण करून पुढचं काय माहिती आहे ते जायचंय, सांगते नंतर ना. खूप भूक लागली ना. सकाळी पोहे खाल्ले होते आणि शिरा खाल्ला होता. आणि आता इकडून पोटात कावळी पेटतायत. जवळजवळ वाजले 2 वाजले आणि भूक लागली आहे. मसाला पापड आलाय, अजून ऑर्डर दिलेली येते, खाणार आणि मग निघणार आहे. आता ऑर्डर आली आहे. सगळेजण एवढे भूक आलेत का बरं डायरेक्ट जेवायलाच लागले. जेवणामध्ये हे काय आहे, व्हेज मराठा, पनीर टिक्का मसाला, 2 भाज्या घेतल्या. मी चपाती घेतली आहे, आहोंनी पण चपातीच घेतली आहे. बाकीच्यांनी कोणी वीट रोटी घेतली, कोणी नान घेतलंय. आम्हाला त्रास होतो म्हणून आम्ही नाही घेतलं, कारण ऑलरेडी मी आजारी माहिती आहे ना, म्हणून मी नाही घेतलं. आता पटापट जेवायचं जायचं. तर आम्ही ना घरी गेलो, काहीच केलं नाही मी. चेंज म्हणजे फक्त तोंड धुतलं, थोडंसं पावडर लावली आहे. ते पण सगळे हळद झाली होती, भांडार होता तो धुवून टाकला म्हणून. आणि आता मी चाललोय मूवीला, राजा शिवाजी म्हणून पण नाही वाटत असं, शिवाजी छत्रपती. हा पण राजा शिवाजी नाव आहे ना पिक्चरचं, ते शिवछत्रपती महाराजांचा आपला मूवी आलाय. सगळ्यांचा आवडता हिरो, म्हणजे माझं तर खूप जास्त आवडतं कपल आहे ते, रितेश देशमुख आणि जेनेलिया माझं फेवरेट कपल आहे. आणि रितेशचा मस्त असा मूवी आलाय आणि आम्ही शोला चाललोय 3:30च्या. पण आता किती वाजलेत माहिती आहे आम्हाला, तिकडं नाही आलं, जेजुरीवर नाही आलं, खूप जास्त उशीर झाला. 3:41 झाले. थोडा मूवी चालू झाला असणार आहे. चिल्ले पिल्ला घरी ठेवलेत आम्ही, मी दीदी, ह्या दोघी भाषा आणि आहो आणि जिजू, आम्ही असे एवढेच जण आलोय मूवीला. आईला पण घरी ठेवलंय आणि आता मूवी चालू झालाय, सो पटकन चाललोय आम्ही. झाला मी मूवी बघितला, बाहेर आलो. थोडंसं मध्ये मला सकाळपासूनची जाग होती, ते जागलेली होती म्हणून मला झोप आलेली.
थोडंसं जे मध्ये इंटरवल झालेलं तिथे मी झोपलेली. त्याच्यानंतर परत पूर्ण मूवी बघितला. खरंच खूप छान मूवी आहे. आमचं एकाच दिवशी छान असं जेजुरी झालं आहे आणि त्यानंतर आपल्या महाराजांचा मूवी बघून झाला. यार खरंच एवढं भारी वाटतंय ना. माहिती मी हीच साडी आहे तीच मी मगाशी सांगितलं की आहे तीच साडी नेसून इकडे आलेली. आणि माझा हा जो ब्लाऊज आहे ना माझ्या मावस सासूने म्हणजे कुणालच्या मावशीने मला डिझाईन करून दिलेला. जे दीदीने म्हणजे मावशीच्या मुलीने आणि मावशीने असं पूर्ण बॅकला पण जय मल्हार म्हणून असं मोठी डिझाईन केलेली आहे. खूप छान आहे बघा. आता एवढं क्लिअर दिसत नसेल माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं पण असेल. तर असाच आपला आजचा ब्लॉग होता. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोला येळकोट येळकोट जय मल्हार.